नमस्कार मित्रांनो. आपण गेल्या भागामध्ये मी सगळ्यांना विचारलं होतं की जादूच्या कांडीचे पुढे काय काय फायदे आहेत मी तुम्हाला सांगणार होतो. तर आज आपण पावसाळ्याचे दिवस चालू आहेत सगळीकडे आणि घरामध्ये आर्थिंगचा ओव्हरफ्लो होऊ शकतो. त्यामुळे आपल्या घरातले जे उपकरण आहेत, टी व्ही आहे, फॅन आहे, परत कम्प्युटर आहे, तर त्याच्यामध्ये आर्थिंग लागू शकते. तर आर्थिंग आपल्या घरामध्ये आहे की नाही हे कसं चेक करायचं, तर ते आज आपण पाहूया. तर चला तर मग. तर मित्रांनो, आपल्या घरामध्ये असा एक स्विच बोर्ड असतोच प्रत्येकाच्या घरामध्ये. तर इथे स्विच बोर्डवरती आता बघा, हे 3 पिनचं सॉकेट आहे. तर याच्यामध्ये कसं आहे, एकीकडं फेज असतो. हे बघा, स्विच चालूच आहे, एकीकडं असं फेज दाखवतो, करंटला लाईट दाखवते ना याच्यामध्ये. तर इकडं न्यूट्रल आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहीत असतं. पण आहे ना, न्यूट्रलमध्ये दाखवते का नाही आहे. तर आपलं हे आर्थिंगचं सॉकेट आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आर्थिंगच्या सॉकेटमध्येच आपल्याला चेक करता येतं घरातल्या घरात की आर्थिंग आहे की नाही. तर हे बघा, असं याच्यामध्ये लावायचं आणि काय करायचं, असा एक छोटासा वायराचा तुकडा घ्यायचा आणि आर्थिंगच्या सॉकेटमध्ये असा हा लावायचा आणि असं पाठीमागं टच करायचं. तर मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता, आपल्या घरामध्ये आर्थिंग आहे आणि हे काढलं की नाही आहे. जर आर्थिंग जर नसेल ना, तर याच्यामध्ये लाईट लागणारच नाही आहे. मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपला खूप छान प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आहेत. तर असंच तुम्ही प्रतिसाद देत राहा. आपण पुढे नेक्स्ट भागामध्ये पाहणार आहोत की ह्याचे आणखीन काय काय फायदे आहेत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.